की काय खावं, तर आता आज लाल भोपळ्याचे मी घारगे, काही जण त्याला म्हणतात, पण मी त्याला थालपीठ म्हणते किंवा पराठे, जे पण असेल ते. तर माझं ऍक्च्युली हे रेसिपी चॅनल नसलं तरी पण मला कधी कधी मी नेहमी सांगते त्याप्रमाणे की मी माझ्या चॅनलवरती बऱ्याच वेगवेगळ्या गोष्टी टाकत असते. मला आवड पण आहे, मी करतही असते आणि त्यात तुम्हालाही कळाव्यात म्हणून मी ते टाकतही असते. तर आज मी भोपळ्याचे थालपिठे केलेत. भोपळा अगोदर लाल भोपळा स्वच्छ धुवून घेतला, त्याच्यानंतर त्याचं वरचं साल किसून घेतलं आणि मग त्याच्या फोडी करून उकडून घेतल्या पाण्यामध्ये. मग त्या गार झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण, अद्रक आणि थोडीशी पुदिनाची पूड जी मी घरात बनवते, कढीपत्त्याची पूड ती पण मी घरात बनवते, अशा ह्या दोन पूड अशा त्याच्यात घालून असं छानपैकी कणिक मळली. आणि कणिक मळताना त्याच्यात थोडंसं एक चमचा रवा टाकला. रवा टाकल्यामुळे काय होतं तर ते थालपीठ जे असतात ते असे छान